आप्पे पात्रातील सोयाबीनचे कटलेट पहा, याची रेसिपी टेस्टला पण खूप छान लागतात। एक मोठी वाटी भरून मी सोयाबीन घेतलेले होते आणि ते स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेले होते 1 तासासाठी। आणि त्यानंतर गॅसवर बॉईल केलेलं पाणी घेऊन ते सोयाबीन त्यामध्ये टाकले आणि ते थंड झाल्यानंतर ते छान परत धुतले आणि स्वच्छ पिळून मिक्सरमध्ये ते वाटले आणि बारीक केले। आणि त्यानंतर मी आलं, लसूण, कोथिंबीर याची 1 चमचा पेस्ट त्याच्यामध्ये मिक्स केली व त्यानंतर लगेचच 1 वाटी जे सोयाबीन होते त्याची अर्धी वाटी रवा टाकला, अर्धी वाटी बटाट्याचं कीस टाकला, म्हणजे मी अगोदरच बॉईल केलेले बटाटे त्याचं कीस टाकला। त्यानंतर आपले घरगुती मसाले टाकले, त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडं हळद, त्यानंतर मीठ टाकलं आणि आपले मिरीपूड, जिरेपूड असं हे सगळं टेस्टनुसारच आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर लास्टला मी कॉर्नफ्लॉवर 1 चमचा टाकलेला आहे आणि ते छानपैकी चमच्याने मिक्स केलेले आहे। आप्पे पात्राला आता मी थोडं तेल टाकलेलं आहे आणि ते सोयाबीनचं मिश्रण ह्या आप्पे पात्रामध्ये चमच्याने टाकणार आहे। चमच्याच्या साहाय्याने मी हे सोयाबीनचं मिश्रण आप्पे पात्रामध्ये टाकलं आहे आणि ऑलमोस्ट आता माझं ते टाकून देखील झालेलं आहे पहा। आणि त्यानंतर लगेचच आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर झाकण काढल्यावर आपले हे कटलेट थोडंसं तेल टाकून किंवा तुम्ही बटरही टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता, ते टाकून आपल्याला ते उलटे करायचे आणि परत एकदा आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर झाकण काढून झाल्यावर आपले हे सोयाबीनचे कटलेट रेडी झालेले आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी व्हिडिओ आवडत असतील